मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। शनिवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या रूममध्ये सापडला। भावरा कुवा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील शांतीनगर परिसरात हा प्रकार समोर आलाय। आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने साडी नेसून आत्महत्या केल्याची शंका उपस्थित केली जाते। पोलिसांना या तरुणाचा मृतदेह साडी नेसलेल्या अवस्थेत सिलिंग फॅनला लटकलेला सापडला। या तरुणाचे दोन्ही हात मागे बांधलेले होते आणि त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली। तरुणाचा मृतदेह ज्या खोलीत सापडला त्या रूमची कडी आतून लावलेली होती, त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न निर्माण झालाय। ज्या गूढ अवस्थेत या तरुणाचा मृतदेह सापडलाय ते पाहता या मृत्यू संदर्भात उलटसुलट शंका उपस्थित केली जाते। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। नववधूप्रमाणे नटलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह सापडला। अंगावर साडी, ओठांवर लिपस्टिक, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर टिकली अशा अवस्थेत या तरुणाचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला पोलिसांनी आढळून आलाय। समोर आलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या तरुणाचं नाव पुनीत दुबे असं आहे। तो रायसेन येथील रहिवासी होता। तो मध्य प्रदेशमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता। त्यासाठी तो मागील 3 वर्षापासून इंदूरमध्ये वास्तव्यास होता। पुनीत बरोबर रूममध्ये राहणारे इतर मित्र बाहेर गेलेला असताना तो मागील आठवडाभर तो एकटाच राहत होता। पुनीतचे वडील त्रिभुवन दुबे यांनी 2 दिवसांपूर्वीच तो त्याच्या आईशी बोलला होता अशी माहिती दिली। 2 दिवसापूर्वी त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर आम्ही त्याच्याशी नंतर समोरून संपर्क केला नव्हता। तो क्लास आणि अभ्यासात व्यस्त असेल असा विचार करून आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही। मात्र त्यानंतर आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता आमचा संपर्क होऊ शकला नाही। त्यानंतर त्याला मोबाईल बंद पडला। त्यानंतर आम्ही हॉस्टेलमध्ये फोन केला। त्यांचा कर्मचारी पुतीनची चौकशी करण्यासाठी गेला असता त्याला मृतावस्थेत पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला असं पुनीतच्या वडिलांनी सांगितलं। पोलिसांनी पालकांना पुनीतच्या मृत्यू संदर्भात कळवण्यात आलं। पुनीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। मात्र पुनीतच्या रूममध्ये आत्महत्या संदर्भातील कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, त्यामुळे त्याच्या मृत्यूचं गूढ वाढलंय।